राजापूर आज श्रावणी एकादशी आज येथे वारकरी दिंडी निघते। राजापूर तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून येथे वारकरी येतात। अजून दिंड्या यायच्या आहेत, पण आषाढी एकादशी त्या दिवशी शेतीची कामं असतात। शेतकरी जास्त करून पंढरपूरला जात नाहीत। काही वारकरी नाराज होतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रतिपंढरपूर राजापूर येथे श्रावण एकादशीच्या दिवशी ही दिंडी काढली जाते आणि त्याचं चित्रीकरण मी आपल्याला दाखवतोय। प्रतिपंढरपूर राजापूर आज खरोखरच ही श्रावणी एकादशी आहे। भागवत एकादशी उद्या असली तरी सुद्धा येथील वारकऱ्यांनी हा आजचा दिवस निवडला आहे आणि आज येथे दिंडी निघणार आहे। जशी आषाढी एकादशीला पंढरपूरला दिंडी निघते तशीच दिंडी आज येथे निघणार आहे। आज येथे जरी हा परिसर मोकळा दिसला तरी 9, 9:30, 10 वाजेपर्यंत हा पूर्ण परिसर वारकऱ्यांनी भरून जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर हा कोकणातील माणूस, कोकणातील वारकरी हा देवभक्त आहे। त्याची पंढरपूरला जायची मोठी इच्छा असते। वारीला जाण्यासाठी त्याचा जीव तळमळत असतो, पण काय करणार, त्यावेळी शेतीची कामं असतात। आषाढी एकादशीला शेतीची कामं असतात, त्यामुळे सहसा वारकरी हा पंढरपूरला जात नाही। मग त्याच्यावर पर्याय म्हणून या राजापूरचे वारकरी, ज्यांना राजापकर दादा म्हणतात, त्यांनी एक युक्ती शोधून काढली आणि श्रावणी एकादशीला राजापूरला दिंडी काढण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला। लोकांनी त्यांना साथ दिली आणि आज हे तिसऱ्या वर्षी आज ही दिंडी निघणार आहे। थोड्याच वेळात हा परिसर पुरा वारकऱ्यांनी भरून जाणार आहे। पूर्ण राजापूर शहर भक्तिमय होणार आहे। मी आपल्याला या सगळ्या परिसराचा, या दिंडीचा व्हिडिओ दाखवणार आहे। आपण पाहू शकता ही अर्जुना नदी, अर्जुना नदीच्या काठावर हे वसलेलं पुंडलिकाचं मंदिर, त्याच्याच बाजूला समोरच दिसतोय तो ब्रिटिशकालीन पूल। आणि या राजापूरला खरोखरच प्राचीन असा वारसा लाभलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या राजापूरला येऊन गेलेले आहेत आणि हे राजापूर शहर पावन केलेलं आहे। तसंच राजापूरला जे विठ्ठलाचं मंदिर आहे, त्या विठ्ठलाच्या मंदिरात आज ही दिंडी जाणार आहे। परंतु त्या दिंडीची सुरुवात मात्र या पुंडलिकाच्या मंदिरापासून होते आणि आपण या दिंडीचा आज लाभ घेणार आहोत। मी आत्ताच व्हिडिओ करताना उल्लेख केला होता दादा महाराजांचा, दादा राजापकर महाराज, ज्यांनी ही प्रथा केली आहे आणि या राजापूर शहरामध्ये दिंडी काढायची। कारण नदीच्या कडेला असल्यामुळे, म्हणजे अर्जुना नदी पात्रात असल्यामुळे थोडीफार अडचण आहे। पण याच्यावर मी दादांना विचारलं होतं की दादा काय, तर दादा बोलतात यावर्षी ते होणार आहे। आपण दादाकडूनच ते आपण समजून घेऊया। दादा, साधारण हा जो चिखलाचा म्हणजे भाग दिसतोय, हा परिसर दिसतोय, आता इथे हजारोच्या संख्येने भक्तगण येणार आहेत, वारकरी येणार आहेत, त्यांची काय आपण व्यवस्था करणार आहोत? त्यांच्यासाठी ह्या साईडने बंधारा बांधून आहे ना, प्लॅटफॉर्म बनवून, म्हणजे हजारभर वारकरी पंथ समोर बसले पाहिजे, भजन समजलात वगैरे झाला पाहिजे, हरिपाठ झाला पाहिजे, म्हणून यावर्षी आम्ही काही करून घेणार। आणि शिवाय पहाटे उठून एकादशी अगोदर रात्री एकादशी चालू झाल्यानंतर आम्ही इथे आंघोळी करणार। जसं मिनी पंढरपूर सारखाच सीन करणार। इथे आंघोळ्या बिंगोळ्या करणार, परत विठ्ठल मंदिरमध्ये जाणार, भजन होणार, हरिपाठ होणार आणि तिथून आम्ही मग परत पुंडलिकजवळ येणार आणि पुंडलिकाजवळून दिंडी काढून आम्ही विठ्ठल मंदिरमध्ये जाणार। खरोखर अध्यात्म हे खूप मोठं आहे। दादानी जे आपल्याला आता सांगितलं, दादानी मला आताच सांगितलं, हा जो भाग दिसतोय, आपण हा जो परिसर पाहताय, या परिसरात नदीत उतरण्यासाठी पायऱ्या बांधायच्या आहेत। कारण जसं चंद्रभागेमध्ये आंघोळ करतात तशी या अर्जुना नदीमध्ये आंघोळ झाली पाहिजे। कारण या अर्जुना नदीच्या काठावरच वसलेलं हे पुंडलिकाचं मंदिर आणि दादानी खरोखरच ही
हा जो वारसा चालू केला आहे खूप छान आहे. याच्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये खूप सुधारणा होणार आहे तसं दादा म्हणतायत. दादा म्हणतात की येथे येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा झाली पाहिजे, वारकऱ्यांना म्हणजे आनंद वाटला पाहिजे, अशा प्रकारे हा परिसर निर्माण करायचा आहे. आणि खरंच दादा तुमचं हे स्वप्न नक्कीच साकार होईल. आपण दरवर्षी हा कार्यक्रम चालू ठेवा जेणेकरून लोकांना या पंढरपूरला जाण्याचं भाग्य या राजापूरला आल्यानंतर मिळेल. आणि जसं तुम्ही म्हणताय मिनी पंढरपूर प्रति पंढरपूर येथे तुम्हाला निर्माण करायचं आहे ते नक्कीच होईल. दादा दुसरं म्हणजे या आपल्या या राजापूर शहरात या वारीसाठी खूप दूरची लोक येतात आणि दूरची लोक एवढ्या सकाळीच येतात. मग त्यांच्या म्हणजे फराळाची म्हणा किंवा त्यांच्यासाठी काही देण्याचं अशी काय व्यवस्था केली जाते इथे? यावर्षी आम्ही काय केलंय, सकाळी इथं लोक येतात कारण सकाळत निघून आलो नाश्ता पाणी करत नाही, त्यामुळे राजगिऱ्याचा लाडू वाटला जाणार आहे, केळी वाटली जाणार आहे, चहा दिली जाणार आहे आणि पाण्याची बॉटल पुढच्या वर्षी आणि अधिक वाढला जाईल. कारण काही भाविकांनी आम्हाला मदत केली आहे, तो पैसा आम्ही त्याच्यात खर्ची टाकला. बरोबर दादा, जेणेकरून म्हणजे जशी जशी इथे व्यवस्था होत जाईल तसं लोकांपर्यंत याचा प्रसार होईल आणि लोक खरीच या मार्गाकडे वळतील. आणि मला वाटतं लवकरात लवकर हे राजापूर हे प्रतिपंढरपूर या नावानं नक्कीच साजरं होईल. हळूहळू एक एक दिंड्या आता कुंडलिक मंदिराकडे येताना दिसत आहेत. पाऊस लागतोय, पावसाची तमानं बाळगता वारकरी तल्लीन झालेले.
पुंडलिकाच्या मंदिराकडून आता ही दिंडी विठ्ठल मंदिराकडे चालली आहे. अजूनही मंदिराच्या आवारात चहा नाश्ता वाटप चालू आहे. दिंडीसाठी लोक सज्ज होताना दिसत आहेत. जाऊ दे हो. वयाची तमानं बाळगता सुद्धा या वारकरी दिंडीत नाचणारे हे आंबेडकर महाराज, राजापकर दादा महाराज. दिंडी हळूहळू जव्हार चौकाकडे सरकताना दिसते. नदीपात्राच्या मार्गे ही दिंडी जव्हार चौकाकडे जाणार आहे.
भर पावसात सुद्धा वारकरी नाचताना दिसत आहेत. जवाहर चौक दिंडी आता जवाहर चौकात पोहोचलेली आहे. राजापूर जवाहर चौक येथे रिंगण करण्यात आलंय. आपण बाजारपेठ पाहू शकता. याच बाजारपेठेतून आता दिंडी
निघालेली आहे विठ्ठल मंदिराकडे. आपण पाहू शकता राजापूर बाजारपेठेतून ही दिंडी आता विठ्ठल मंदिराकडे चालली आहे. रस्त्यातच लागलेलं हॅप्पी होम दुकान माननीय प्रकाशजी कातकर यांचं. पहिल्याच वर्षी ज्यावेळी दिंडी निघाली त्यावेळी खरोखरच या दिंडीवर आणि या वारकऱ्यावर जी छाप पाडली होती ते प्रकाशजी कातकर यांनी. आणि आमचं दुर्भाग्य दुसऱ्या वर्षी मात्र ते या दिंडीत दिसले नाहीत. आजसुद्धा आम्हाला खूप वाईट वाटतं येथे आल्यानंतर की आमचे प्रकाशजी कातकर आमच्यात नाहीत. विठ्ठल मंदिर आता या मंदिरामध्ये दिंडी येते. गावागावातून आलेली लोक आणि एक मोठीशी दिंडी करून या मंदिराकडे येत आहेत. दिंडी विठ्ठल मंदिरात पोचली आहे. दशकांचा मेळा एक सर्व माधव रित देते काही कष्टान आज पाजपणे उलट प्राणाचा देते मनाचा निकाल ज्ञान देवाजीने नामे विन व्यक्त रामकृष्णी कथा क्रमी हरी मुखे म्हणा पुण्याची देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान
हरी पांडुरंगा रत्नागिरी वल्लभा राणीच्या वल्लभा आषाढी कार्तिकी भक्ता जनेती हो साधू जनेती चंद्रभागे माझे स्नाने जोगती दर्शन हे रामाचे कराओ रामती विश्वासी नाम देव माधवासी नाम देव भावे भुवाचे जगदेव जगदेव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रत्नागिरी वल्लभा राणीच्या वल्लभा भावे आरती गाना राजा महादैवाच्या देवा देवते साधू संत देवी साधू संत मनोरंजन माया आरती गाना राजा गोपाल ज्ञान जागे ठिकाणे नाती कोणी अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग नाम ठेविले जाई आरती ज्ञान राजा घंटा गुह्य बोले विश्वरामाची तेरे रामाजनार्दनी रामाजनार्दनी साई वंदना ठेविले आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी साधुरामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती जय हरे राम आरती तुकारामा आगमे सागरात भाषणकारी कैसे दो बाते कैसे दो बाते अब नो लगे रखिले आरती तुकारामा तू पिता तुलनेची ब्रह्मा तू काशी आले मनोनी रामेश्वर मनोनी रामेश्वर आरती तुकारामा नरेंद्र कांगण वंदेन चारण पुराण पाणिन प्रेमे आलिंगन आनंद पूजन महादेव विठ्ठल रखमाय डोबार विठ्ठल रखमाय डोबार विठ्ठल रखमाय डोबार हे जीवाव्यास जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करीवारी सुकुणे दे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करीवारी सुकुणे दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागेची दान पंढरीचा वार करीवारी चुकोणे दे हरी अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लगो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांसी नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो मागणे ते क तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांची निर्विहेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार होई मज ठेवी पायी संतांचे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव
पुंडलिकावरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज सब संतान की जय। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोने मत द्यावे पसाय दाने हे खळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व सधर्म सूर्य पावो जो जे वांचिल तो ते लावो प्राणिनाथ वर्षता सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानती आली अनवरत भूमंडळी भेटोदया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जारणाव पियुषांचे चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोय रे होती किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी ती लोकी भजिद्वादी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी कृष्णाद्रष्ट विजय व्हावेजी एतमने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला। ओम सर्वे वरी सुखित्रा संतु सर्वे संतु निरामया सर्व भद्रानो पशंतु मा कश्यप। ओम शांती शांती शांती। विठ्ठलाचे दर्शन घेताना राजापकर महाराजांचा परिवार अशा प्रकारे दिंडीचा समारोप झाला।